बंदा ये बिंदास है चॅनल लाईक करा, सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। मित्रांनो, आपण असे अनेक चित्रपट जसे ऍक्शन चित्रपट बघतो। त्या चित्रपटामध्ये जो मोरक्या असतो टोळीचा, तो आपल्या टोळीच्या सदस्यांना सांगतो की तुम्ही जा आणि माझ्या शत्रूंचा नायनाट करा। ते टोळीचे सदस्य निघतात, पण तिथे ते अपयशी ठरतात, त्यांच्यावर विरोधक भारी पडतात आणि मग त्या टोळीचा मोरक्या सांगतो तुमसे ये कुछ काम होने वाला नहीं है, अब मुझे ही कुछ करना पड़ेगा आणि मग तो मैदानात येतो। नमस्कार, मी अमित जोशी, आय लव्ह गोरेगाव बंदा आहे बिंदासच्या माध्यमातून आज रविवार तुमच्या समोर आलो आहे। अमित शाह यांनी आता महाराष्ट्रावर स्वारी करायला सुरुवात केली आहे। गेल्या काही 2 महिन्याचा आढावा घेतला तर अमित शाह यांचे अनेक महाराष्ट्रात दौरे झाले, अनेकदा ते आले, पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली, महायुतीच्या लोकांशी चर्चा केली। मग आता सर्वांना प्रश्न हा पडला की अमित शाह यांची महाराष्ट्रावर अचानक स्वारी का वाढली? तर त्याला कारण असं आहे की विधानसभेच्या निवडणुका अवघ्या 2 ते 1.5 महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत। कोणत्याही श्रेणी आचारसंहितेचं बिगुल वाजू शकतं। त्यामुळे साहजिकच महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार आहे। लोकसभेत झालेला पराभव इतका जिव्हारी लागला महायुतीच्या की त्यांनी अख्खी तिजोरी संपवून टाकली, तिजोरी बाहेर काढली। म्हणजे जवळजवळ 1.25 कोटी बहिणींना महाराष्ट्रातील महिन्याला प्रत्येकी 1,500 रुपये आणि लाडक्या भावांसाठी पण काही पैसे या महायुती सरकारने असे सोडले। त्याचा भार नक्कीच सर्वसामान्य इतर लोकांवर पडला म्हणा, किंवा विकास कामं ही महाराष्ट्राची संपूर्णपणे थांबली आहे, कारण सगळा पैसा हा लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांसाठी पोचण्याचं महायुतीने ठरवलंय। त्याच्याही पुढे जाऊन आता हे जे 3 भाऊ आहेत, म्हणजे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार, या 3 भावांनी साकडं घालायला सुरुवात केली आहे। शिंदे प्रत्येक बहिणीला जाऊन भेटतात, अजितदादा प्रत्येक सभेमधून बहिणींना आवाहन करतात, देवेंद्र फडणवीस आपल्या लाडक्या बहिणींना पत्र लिहितात की आम्ही तुम्हाला ओवाळणी दिलेली आहे 1,500 रुपयाची, तर आता तुम्ही आम्हाला परत रिटर्न गिफ्ट काहीतरी दिलं पाहिजे। मग काय पाहिजे तर तुमची मतं आम्हाला द्या। मात्र मला असं वाटतं की त्याचाही काही फायदा हा महायुतीला फारसा होताना दिसत नाही, कारण महायुतीने जो सर्वे केलाय, विशेषतः जो भाजपने केलाय, तर भाजपला यंदा फटका बसणारे 100%। भाजप 75 ही गाठणार नाही असा अंतर्गत सर्वे भाजपचा सांगतोय। भाजपवाली मंडळी किती नाही सांगत असतील तरी भाजपच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। शिंदे आणि अजितदादा यांच्याबद्दल तर राग आहेच, तो किती आहे आणि कसा आहे तो येणाऱ्या विधानसभेच्या निकालावर अवलंबून आहे। मात्र भाजप थोडीशी घाबरलेली आहे। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा पवार हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना कसे रोखू शकतात, त्यांचा जो अश्वमेघ आहे विजयाचा तो कसे रोखू शकतात, त्यांना जी सहानुभूती आहे लोकांची ती कशी रोखू शकतात, यासाठी केंद्रीय नेतृत्व जे भाजपने त्यांना हे पुढे केलेलं। मात्र एकंदरीत आजपर्यंतची स्थिती पाहिली तर एकनाथ शिंदे, अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना काहीच यश आलेलं नाही। उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना रोखण्यासाठी जर त्यांना आता रोखलं गेलं नाही किंवा त्यांच्यावर जर अटॅक झाला नाही मोठ्या प्रमाणावर, त्यांचे जे सहकारी आहे त्यांना जर बंदिस्त केलं नाही, राजकीय बंदिस्त मी म्हणतोय, तर येणारी विधानसभा निवडणूक ही महायुतीला जड जाणार। 125चा आकडा ही महायुतीत पार करू शकणार नाही अशी आजची स्थिती आहे। मग जेव्हा हे 3 योद्धे आहेत महायुतीचे, ते जेव्हा नापास झाले म्हणा, फेल झाले म्हणा, अपयशी ठरले म्हणा, हे जेव्हा केंद्रीय नेतृत्वाच्या लक्षात आलं, तेव्हा महाराष्ट्रावर अमित शाह म्हणजेच मोठा भाई यांनी स्वारी करायला सुरुवात केली। त्यांनी सभा घ्यायला सुरुवात केली। आज मोदी येत आहेत, अमित शाह येत आहेत, कारण महायुतीचा जो राजकारणाचा तंबू आहे म्हणा किंवा सत्तेचा तंबू आहे तो आता कोणाच्याही हाती राहिलेला नाही। केंद्रीय नेतृत्वाचा बांबू जेव्हा त्याला लागेल त्या तंबूला, तेव्हाच तो तंबू तुम्हाला नीटपणे टिकलेला दिसणार आहे। अमित शाह यांच्याही लक्षात आलं, त्यामुळे अमित शाह यांच्या वाऱ्या वाढलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये। ते कधी पुण्यात येतात, कधी नागपूरमध्ये येतात, कधी मुंबईत येतात। आता परत ते 3 की 2 तारखेला मुंबईत येत आहेत। त्यांना मुंबई देखील काबीज करायची आहे। त्यांना मुंबईमध्ये देखील उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना धूळ चारायची आहे। पण प्रश्न शेवटी असा उरतो, जर महाराष्ट्रातले दिग्गज हे 3 जण आहेत ते जर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना रोखण्यात अपयशी ठरत असतील
तर गुजरातवरून आलेले किंवा केंद्रातून आलेले अमित शहा सारखे अमराठी नेते जे आहेत ते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना कसे रोखू शकणार? आता रोखण्यासाठी त्यांच्याकडे 2-3च पर्याय आहे. एक तर महाराष्ट्रात यायचं, उद्धव ठाकरे शरद पवार यांचे वाभाडे करायचे, त्यांच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवायचं, त्यांना नको नको ते वक्तव्य करायची आणि त्याच्याही पुढे जाऊन जर शक्य झालं तर ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाचा अगदी छुप्या पद्धतीने वापर करून ठाकरे आणि शरद पवार गटातील जे काही आमदार नेते फसले असतील कुठे तर त्यांना चुपचाप संदेश पाठवणं की तुम्ही माघार घ्या, तुम्ही जास्ती पुढे गेलात, तुम्ही जास्ती वळवळ केली तर तुम्हाला तुरुंगात जावं लागेल. हा संदेश देण्याची ताकद ही अमित शहांमध्ये, कारण संपूर्ण यंत्रणा सरकारी पावणे हे अमित शहांच्या सोबत आहेत. त्यामुळे अमित शहा यांची स्वारी ही महाराष्ट्रावर धडकलेली आहे. अनेक सभा ते घेत आहेत. आता यापुढे अनेक सभा घेतील, लोकांमध्ये मिसळतील, त्यांना साथ द्यायला नरेंद्र मोदी येतील. कारण महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार फारसं काही करू शकतील असं वाटत नाही. कारण त्यांनी भले पैशाची उधळपट्टी जरी केली असली तरी त्यांनी जे काही कर्म केलेले आहेत, त्यांचे जे कर्म आहेत, व पक्ष फोडणं असो, गद्दारी असो, बंडखोरी असो, ती सामान्य जनतेला आवडलेली नाही. आजही फडणवीसांच्या विरोधात प्रचंड राग आहे. ते चाणक्य असतील पण त्यांची चाणक्य नीती त्यांच्यावर उलटेल का असा प्रश्न आता या विधानसभेच्या निमित्ताने निर्माण झालाय. एकनाथ शिंदे, अजितदादा यांनी किती उड्या मारल्या, आमचे 60 येतील, 70 येतील, 50 येतील, तरी मुख्यमंत्रीपद या दोघांनाही आगामी काळात मिळणार नाही आणि त्यांचं संख्याबळही घटलेलं दिसेल. त्यामुळे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा हे सध्या तरी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना रोखणं अशक्य आहे. आजही उद्धव ठाकरेंचा ठाकरे गट आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ही महायुतीवर भारी झालेली आहे. त्यात जर काँग्रेसची इमानदारीने जर साथ मिळाली, म्हणजे जसं सांगलीमध्ये लोकसभेत केलं किंवा इतर ठिकाणी काँग्रेसने केलं तसं जर झालं नाही, बंडखोरी मोठ्या प्रमाणावर जर महाआघाडी झाली नाही तर निश्चितपणे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा जो राजकीय वेग आहे तो थांबवण्यात महायुतीला अपयश येईल, हे 100%. त्यामुळेच ते ओळखलेलं आहे अमित शहा यांनी आणि म्हणून महायुतीला पुन्हा चांगल्या स्थितीत आणण्यासाठी अमित शहा यांना महाराष्ट्राचे सतत दौरे करावे लागतात. आता अमित शहा, नरेंद्र मोदी यांनी लोकसभेतही भरपूर दौरे केले, सभा घेतल्या, पण जिथे जिथे सभा घेतल्या तिथे 80 ठिकाणी, जवळजवळ म्हणजे 80% ठिकाणी महायुतीचा पराभव झालेला आहे. लोकांमधली ती नाराजी होती, लोकांमधला तो संताप होता. आता हे जे महाराष्ट्रातले 3 नेते आहेत त्यांना स्वतःच्या विकासावर भरोसा नाही, स्वतःच्या लोकप्रियतेवर भरोसा नाही, त्यांना भरोसा फक्त आपल्या लाडक्या बहिणींवर आहे. या 1.25 कोटी बहिणी जर आपल्याला मतदान करतील, आपण जी त्यांना ओवाळणी दिली आहे त्याचं रिटर्न गिफ्ट जर आपल्याला देतील तर आपण कुठेतरी टिकाव धरू शकतो, याची कल्पना या 3 नेत्यांना आहे. आणि या 3 नेत्यांवर केंद्रीय नेतृत्वाचाही भरोसा नाही. त्यामुळेच अमित शहा यांच्या वाऱ्या वाढलेल्या आहेत. त्यांनी स्वारी केलेली आहे महाराष्ट्रावर आणि त्यांच्या पाठोपाठ पुढील 15 दिवसांमध्ये नरेंद्र मोदी जे पंतप्रधान आहेत त्यांच्या देखील महाराष्ट्रावर स्वाऱ्या वाढणार आहे. अशा पद्धतीने महायुती महाविकास आघाडीला रोखणार, पुन्हा सत्तेत येण्यासाठी कसे प्रयत्न करणार हे पाहणं तितकंच उत्सुकतेचं आहे. पण आजच्या तारखेला महाविकास आघाडी महायुतीवर भारी आहे, हे 100% खरं आहे. मी अमित जोशी पुन्हा एकदा पुढच्या रविवारी एखादा नवा विषय, राजकीय विषय घेऊन तुमच्या समोर येईल. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.